आजच्या भागात तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत. कसं आहे ना, एखाद्या आपण समजा परप्रांतीय किंवा परभाषिक प्रदेशात गेलो आणि ती भाषा आपल्याला येत नसेल आणि तिथे सर्वच जण ती भाषा बोलत असतात, मग आपल्याला कसं वाटतं, म्हणजे एक तर ते समजत नाही आणि आपल्याला बरंचसं त्यांच्याशी मिक्स व्हायचं असतं. आपण एकरूप व्हायचा प्रयत्न करत असतो, पण ती भाषा आपल्याला येत नाही आणि ते काय बोलतात ते आपल्याला समजत नाही, आपण काय बोलतो ते त्यांना समजत नाही. मग कसं वाटतं, लेफ्ट आऊट वाटतं ना, एक्सक्लुडेड वाटतं. आपल्याला प्रयत्न जरी आपण करत असलो तरी आपण त्यांच्यात मिसळू शकत नाही आणि मग आपण वेगळे राहतो, एक्सक्लुडेड राहतो. काहीसं असंच ना अपंग व्यक्तींच्या बाबतीत होत असेल का, की ज्यांना समजा बोलता येत नाही आहे किंवा ऐकता येत नाही आहे किंवा पायाने चालता येत नाही आहे, अशांना मग लेफ्ट आऊट वाटतं का, म्हणजे एक्सक्लूड झालो आपण समाजापासून असं जाणवतं का, किंवा असं वाटत असेल का, असं तरी आपण आपल्या मनाला कधी विचारतो का? आणि मग ते तसं वाटू नये किंवा त्यांना ते तसं जाणवू नये किंवा त्यांना आपल्याबरोबर येता यावं यासाठी आपण काही प्रयत्न करतो का? थोडंसं आपण विचार करणं गरजेचं आहे. कारण आपण त्याबद्दल जागृत राहणं आणि आपण सर्वांना बरोबर घेऊन जाणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्याकडे आपण लक्ष पुरवायला हवं. म्हणजे कसं, आता ती भाषा मला येत नसेल पण ते व्यतिरिक्त मला बऱ्याच गोष्टी येतात की नाही, त्याचा तिथे काहीच उपयोग होत नाही आणि मग मी लेफ्ट आऊट राहते. तसंच काहीसं पर्सन्स विथ द डिफरंटली एबल्ड पर्सन खरं तर आपल्याला म्हणायला लागेल, कारण आपण त्यांना अपंग म्हणतो पण काही एका ठराविक गोष्ट वजा करता बाकी बऱ्याच गोष्टीबद्दल त्यांची एक कॅपॅसिटी असते. आणि एक आहे माहिती आहे का, आपण प्रत्येकजण आपल्या आयुष्यात केव्हा ना केव्हा तरी हे डिसेबिलिटीचं फिलिंग हे अनुभवत असतो. म्हणजे उदाहरणार्थ आपण जर आजारी असलो आणि खूप बरं नाही आहे आपल्याला, तर आपण अंथरुणातनं उठू पण शकत नाही आणि मग आपल्याला जागेवर पाणीसुद्धा कोणीतरी आणून द्यावं लागतं. मग हे असं जे डिसॅबिलिटीचं फिलिंग आपल्याला तात्पुरतं असतं पण ते सुद्धा आपल्याला नकोसं वाटतं. तर मग ज्या व्यक्तींना काही कारणामुळे काही गोष्टी करता येत नाही आहेत, त्यांना त्या करता याव्यात किंवा त्यांना त्या न करता येत आहेत तरीसुद्धा इतर गोष्टी ज्या त्यांना येत आहेत त्या मिळतात, ते त्यांनी आपल्यामध्ये सामावून जावं यासाठी आपण नको का प्रयत्न करायला. लहानपणी की नाही आपण एक गोष्ट ऐकली असेल, कोल्हा आणि करकोच्याची. तर करकोच्याला कोल्हा जेवायचं आमंत्रण देतो. कोल्ह्याकडे तो करकोचा जेवायला येतो आणि कोल्ह्याच्या सर्व ज्या जेवायच्या ताटल्या असतात त्या उथळ असतात. तर त्या ताटलीमध्ये तो त्याला जेवायला वाढतो. आता करकोच्याची मान उंच, त्याला त्याच्या प्रकारचं भांडं हवं तर तो त्याच्यात जेवू शकणार, त्यामुळे मग तो उपाशी राहतो. आता इथे झालं काय की कोल्ह्याने त्याची गरज बघितली नाही आणि त्याला जेवायला तर दिलं खरं पण तो उपाशी राहिला. म्हणजे जेवण असूनसुद्धा करकोचा उपाशी राहिला का, तर त्याला त्या पद्धतीच्या ताटामध्ये खाणं शक्य नव्हतं. असंच काहीसं पण बऱ्याचदा अपंग व्यक्तींच्या बाबतीतसुद्धा होतं की त्यांना उपयोगी पडेल अशा पद्धतीने त्या गोष्टी दिल्या गेल्या पाहिजे. एखादी गोष्ट तिथे अवेलेबल आहे पण तिथेपर्यंत ॲक्सेसिबलच नसेल, तिथपर्यंत ती व्यक्ती जर पोहोचूच शकत नसेल तर ती गोष्ट असण्याचा त्यांना काहीच तसा फायदा नाही. त्यामुळे ॲक्सेसिबिलिटी आहे का हे बघणंसुद्धा अत्यंत गरजेचं आहे. आणखीन एक गोष्ट मला आठवते की ससा कासवाची शर्यतीची. खरं तर मला मुळात असं वाटतं की ही शर्यत लावणंच चुकीचं आहे. ससा जलद पळणारा, कासव मंदगतीने चालणारा, तर हे दोन्ही जे समान पातळीवर नसताना त्यांच्यात शर्यत लावणं हीच गोष्ट मुळात चुकीची आहे. म्हणजे ज्याला आपण इक्विटी आणि इक्वॅलिटीमधला जो फरक म्हणतो, म्हणजे जेव्हा दोन्ही एका पातळीवर येतील तेव्हा त्यांच्यात आपण शर्यत लावणं शक्य आहे. एक खाली एक वर असं असताना त्यांच्यात शर्यत लावणं ही गोष्टच मुळात मला चुकीची वाटते. आणि म्हणून मला असं वाटतं की हा इक्विटी आणि इक्वॅलिटीतला फरक आपण जेव्हा जाणून घेऊ ना, तेव्हा मग आपण ह्या अपंग व्यक्तींच्या मदतीसाठी योग्य ते मार्गाने आपण जाऊ शकू. आणि कसं आहे ना, लहानपणापासून सर्वांनाच मला असं वाटतं की ह्या गोष्टीबद्दल जागरूक करायला हवं किंवा सेन्सिटिव्ह करायला हवं. म्हणजे असं की एखाद्या माझ्या मित्राला किंवा मैत्रिणीला अमुक गोष्ट येत नाही आहे, तर त्यामुळे ते मागे न पडता
त्याला समजेल किंवा त्याला ते ॲक्सेसिबल होईल अशा पद्धतीने ते देऊन त्याला आपल्यामध्ये सामावून न्यायला, लहानपणापासून जर लहान मुलांमध्ये जर आपण हे बीज रोवलं ना तर त्याचा जास्त चांगला परिणाम होईल आणि येणाऱ्या समाजात मला वाटतं इन्क्लुझिव्हिटी जास्त चांगल्या रीतीने होईल आणि मग एक्सक्लुडेड लोक फार कमी राहतील असं मला फार प्रामाणिकपणे वाटतं. UN नी 3 डिसेंबर हा जागतिक पातळीवर पर्सन्स विथ द डिसॅबिलिटीजसाठीचा इंटरनॅशनल डे डिक्लेअर केलेला आहे. दरवर्षी 3 डिसेंबरला हा साजरा केला जातो जागतिक पातळीवरती. आणि दरवर्षी हा जेव्हा दिवस साजरा केला जातो त्यामागची खरं कल्पना मुळात अशी आहे की अपंगत्वाबद्दल सर्व सामान्य व्यक्तींमध्ये म्हणजे समाजामध्ये जागरूकता आणि सेन्सिटिव्हिटी म्हणजेच आपण त्यासाठी काहीतरी करायला हवं, आत्मीयता निर्माण करायला हवी, यासाठी हा दिवस जागतिक पातळीवर साजरा केला जातो. आणि ह्या वर्षीची दरवर्षी ते थीम डिक्लेअर करतात. ह्या वर्षीची त्यांनी जी काय डिक्लेअर केलेली थीम आहे ती ॲम्प्लिफाईंग द लीडरशिप ऑफ पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज फॉर ॲन इन्क्लुझिव्ह अँड सस्टेनेबल फ्युचर. म्हणजे असं की अपंग व्यक्तींना आपण निर्णय प्रक्रियेमध्ये सामावून घेतलं पाहिजे आणि त्यासाठी त्यांना ॲक्सेसिबल आणि सस्टेनेबल असं वर्ल्ड निर्माण केलं पाहिजे. म्हणजे ज्या जगात ते सर्व सोयी त्यांच्यापर्यंत पोचू शकतील आणि ते त्यांचं आयुष्य सर्वांगाने विकसित करून जगू शकतील. वेगवेगळ्या निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांना सामावून घ्यायला हवं आणि जे कोण सामावून गेले त्यांचं आपण क्रेडिट दिलं पाहिजे आणि त्यांचं सेलिब्रेट करायला हवं, हे या दिवसाची थीम आपल्याला सांगते. तर आपणसुद्धा मला असं वाटतं की यापुढे असं जगूया. आपल्या आजूबाजूला कोणी पर्सन्स विथ द डिसॅबिलिटी असेल, खरं तर ते डिफरन्शियली ॲबल्डच पर्सन म्हणायला पाहिजे, तर त्या सर्वांना आपण सामावून घेऊन आपण पुढे जात राहिलं पाहिजे. आणि असं जेव्हा आपण सुरुवात करू तेव्हा हे समाजाची दिशा कदाचित समानतेवर किंवा सर्वांना अंतर्भूत करून आपण पुढे जातो आहे अशी होऊ शकेल. आणि त्यासाठी आपण आपलं पाऊल उचलूया. प्रत्येकाने आपल्यापासून स्वतःपासून सुरुवात करूया. निदान 3 डिसेंबर हा जो जागतिक पातळीवर साजरा केला जाणारा दिवस आहे त्या दिवशीपासून तरी आपण अशी सुरुवात करूया. जर करत असलो तर ते आणखीन वाढवूया, जास्त लोकांना आपण ते सांगूया. आणि हाच उद्देश आहे की तुम्हालाही विनंती की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करावी विनंती. आज इथेच थांबूया. भेटूया नवीन भागात नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.